विण दोघा तरी तुटेना. पुढील भागामध्ये स्वानंदी आणि निकी येतात. आनंद म्हणतात, हे घ्या. त्या शेळकेने माझ्याकडे खूप घाबरत दिली चावी. स्वानंदी म्हणते, ते घाबरूनच देणार ना. ते अंशुमनला ओळखून ये आणि अंशुमनच्या प्रत्येक चावीमागे काय काळे धंदे चालतात ना, ते त्याला चांगलंच माहिती आहे. निकी म्हणते, चला आता मिशन हा ड्राईव्ह सुरू. स्वानंदी म्हणते, येस येस. आनंद म्हणतो, थांबा थांबा, ए मुलींनो, जरा सांभाळू ना. स्वानंदी म्हणते, हो आनंद दादा, डोंट वरी. आनंद म्हणतो, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, म्हणजे मी CCTV फक्त 5 मिनिटासाठी बंद करू शकतो, त्यानंतर नाही. आणि समर ऑफिसमध्ये आणि त्याला कळलं की CCTV बंद आहेत तर तो टेक्निकलला बोलवेल आणि टेक्निकल आला तर त्याला कळेल की हे कोणीतरी मुद्दाम बंद केलं आहे आणि नंतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे जे काय करायचं ना त्याचं पटकन करायचं प्लीज. ओके. आता निकी घाबरते पण हो म्हणून मानायला होते. स्वानंदी म्हणते, पण त्यांना माहिती नाही ना मी ऑफिसमध्ये आले. आनंद म्हणतो, अजून तरी नाही. निकी म्हणते, ठीक आहे ना. अरे कळलं तर सांगूया ना की स्वानंदी मला भेटायला आली आणि मी तुला भेटायला आली. आनंद म्हणतो, ऐका ना, हे सांगायची वेळ येऊ देऊ नका प्लीज. आणि परत एकदा CCTV बंद करायची वेळ आली तर अंशुमनला संशय येईल आणि अंशुमन कुठल्याही क्षणी ऑफिसमध्ये येऊन धडकेल. स्वानंदी म्हणते, डोंट वरी, त्याआधी आपलं काम झालेलं असेल. एकदा आपण रिव्हिजन करूया. निकिताताई सगळ्यांना बड्डे पार्टीमध्ये बिझी ठेवतील. आता निकी हो म्हणून मानायला होते. स्वानंदी आनंदला म्हणते, तुम्ही जाल आणि CCTV कॅमेरे बंद करणार आहात आणि मला तेवढ्यात केबिनमध्ये जायचं आहे, हार्ड ड्राईव्ह काढायची आहे, त्यातले सगळे व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये कॉपी पेस्ट करायचे आणि वेळेत बाहेर पडायचे. आनंद म्हणतो, ओके. निकी म्हणते, ऐका आपण ना सगळेजणं कॉलवर कनेक्ट राहू. कॉल उचला. आनंद म्हणतो, हो हो उचलेल. आणि म्हणतो, ऐक स्वानंदी वहिनी, तुझं काम झाल्याबरोबर मी CCTV कॅमेरे ऑन करेल. ओके. स्वानंदी म्हणते, डन. निकी म्हणते, डन डन डन. चला चला. आनंद म्हणतो, ऑल द बेस्ट. निकी म्हणते, चला चला. आता तिघं पण घाईघाई आपापल्या कामाला निघून जातात. पण नेमकी त्याच वेळेस अंशुमन शेळकेला फोन करतो आणि म्हणतो, शेळके, आज तुमचा वाढदिवस. शेळके म्हणतो, हो सर, तुम्हाला सांगतो, आज आनंद सरांनी केक मागवला. माझ्या वाढदिवसाला निकिता मॅडम आल्या आणि स्वानंदी मॅडमसुद्धा आल्या. अंशुमन म्हणतो, स्वानंदी आली ऑफिसमध्ये. तो म्हणतो, हो सर. आता तो मोबाईलमध्ये बघतो तर CCTV कॅमेरे बंद असतात. आता मात्र अंशुमन जाम हादरतो. तो आता ऑफिसला येतो आणि लिफ्टमधून जात असतो. आता मात्र अंशुमनच्या जीवाची खूप तगमग चालू असते. इकडे स्वानंदी केबिनमध्ये जाते, ड्रायव्हर उघडते आणि हार्ड डिस्क शोधते. आता ती लॅपटॉपला कनेक्ट करते. आनंद म्हणतो, स्वानंदी वहिनी हरी अप, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कमॉन यार. निकी म्हणते, स्पीड वाढव पटकन. स्वानंदी म्हणते, ऑलमोस्ट झालंय. आता तिला दोघांचे व्हिडिओ सापडतात आणि ते स्वानंदी पेनड्राईव्हमध्ये घेत असते. तो आता लगेच ऑफिसमध्ये पोहोचतो. आता निकी कळवते, स्वानंदी अंशुमन आलाय. आनंद म्हणतो, निकी तो अंशुमनला कशामध्ये तरी गुंतव, बिझी ठेव, इकडे येऊ देऊ नको प्लीज, काही करून. हे बघ, स्वानंदी वहिनीला जेव्हा ते व्हिडिओ मिळतील ना तेव्हा मी चावी लगेच शेळकेकडे देतो. आणि हे बघ, मला CCTV पण ऑन करायचे. ह्या सगळ्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. कमॉन लवकर करा. निकी म्हणते, करते. काय करू मी आता, कळत नाही मला, भीती वाटते आता. तोपर्यंत अंशुमन लिफ्टमधून येत असतो. निकी विचारते, सापडला. स्वानंदी म्हणते, होतंय. निकी म्हणते, येस. पटकन लवकर ये, मला भीती वाटते. आता स्वानंदी घाबरते आणि म्हणते, थांब. ती म्हणते, अगं किती वेळ आहे. स्वानंदी हार्ड डिस्क काढत म्हणते, फाउंड इट. ती आता बाहेर जाते आणि आनंद पटकन CCTV कॅमेरे चालू करतो आणि चावी पण शेळकेकडे देऊन टाकतो. तेवढ्यात अंशुमन येतो आणि बघतो तर वाढदिवस चालू असतो. तो आता केबिन उघडतो आणि बघतो तर सगळं जागच्या जागी असतं. आता अंशुमन जातो आणि ड्रायव्हरमध्ये पहिले हार्ड डिस्क बघतो तर ती पण जिथे ठेवलेली असते तिथेच असते. आता कुठे अंशुमन सुस्कारा सोडतो. आता स्वानंदी हे सगळं लपून बघत असते. आनंद समोरकडे जातो. समोर म्हणतो, आनंद तू मध्येच कुठे गायब होतोस, तुझं मला काही कळतच नाही. आनंद म्हणतो, अरे इथेच होतो, त्या शेळकेचा वाढदिवस होता ना तिथे. आता निकी आणि स्वानंदी श्वेताला बोलून घेतात. स्वानंदी म्हणते, श्वेता कशी आहेस ग, बरी आहेस ना. श्वेता म्हणते, कशी असणार मॅम, मागे जे काय झालं त्याने आई तर हादरूनच गेली आहे. स्वानंदी म्हणते, डोंट वरी, आता सगळं ठीक होणार आहे. श्वेता विचारते, मिळाला पुरावा. स्वानंदी म्हणते, हो मिळाला. आता मात्र निकी हसून मान हलवते. स्वानंदी म्हणते, जो पुरावा मिळवण्यासाठी आपण एवढी मेहनत घेतली होती
पेन ड्राईव्ह दाखवत म्हणते तो पुन्हा एकदा आपल्या हातात आहे. आता अंशुमनचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर येण्यापासून कुणी अडवू शकत नाही. बरं सगळ्यात आधी पेन ड्राईव्ह देत म्हणते एक तुझ्याकडे, निकीला म्हणते तुमच्याकडे आणि एक माझ्याकडे. निकी म्हणते म्हणजे ह्यावेळेस कुठलीही गडबड होणार नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.